ऑनलाईन पेपर फोडण्याचं प्रशिक्षण देणारं केंद्र बिहारच्या पाटण्यामध्ये आहे। परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या काही तास आधी पेपर सर्व्हरवर डाउनलोड करतात। घोटाळेबाज प्रोग्रामिंग कोडशी छेडछाड करून पेपर फोडतात आणि परीक्षा घेणारी कंपनी आणि परीक्षा केंद्रातल्या काही जणांची संगनमत करून ठराविक क्रमांकाच्या उत्तरपत्रिकेतली उत्तरं थेट ऑनलाईन बदलतात, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे। शिक्षक भरती घोटाळ्यातल्या आरोपी IAS सुशील खोडवेकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। ऑनलाईन शिक्षक पात्रता परीक्षा प्रकरणामध्ये GA सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्यासाठी मदत केल्याचा आरोप खोडवेकरवर आहे। तसंच या प्रकरणामध्ये आर्थिक लाभ स्वीकारल्यानं पुणे सायबर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। 15 मार्चपासून शालेय पोषण आहार पुन्हा सुरू होणारे। शाळा सुरू झाल्या तरी पोषण आहार मिळत नव्हता ही बातमी झी 24 तासनं दाखवताच प्रशासनानं त्याची दखल घेतली आणि पोषण आहार सुरू करण्याबाबतचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। आतापर्यंत एकदाही नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांसाठी नवी योजना सुरू करण्यात आली आहे। प्रोव्हिजनल ॲक्रेडिटेशन फॉर कॉलेजेस म्हणजे पॅक या योजनेचं नाव आहे आणि या मूल्यांकनाची मुदत ही 2 वर्षांसाठी असेल। आतापर्यंत एकदाही नॅकचं मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना आता पॅक मूल्यांकन करून घ्यावं लागणार आहे। देशातल्या गॅसच्या किमती दुपटीनं वाढू शकतात, त्यामुळे CNG, PNG आणि विजेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। जागतिक अर्थव्यवस्था कोरोनाच्या कहरातून बाहेर येत चालली आहे आणि त्यासोबत ऊर्जेची मागणी सुद्धा वाढत चालली आहे। 2021 मध्ये त्याचा पुरवठा वाढवण्यासाठी पुरेशी पावलं उचलली गेली नाहीत आणि या कारणामुळे गॅसच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे। पाणी दरवाढीचं संकट लवकरच येणारे वॉटर टॅक्स 1.5 ते 2 पटींनी वाढणारे दर 3 वर्षांनी पाणीपट्टी निश्चित करतात। त्यानुसार आता महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी ऑथॉरिटीनं पिण्याच्या, शेतीच्या आणि औद्योगिक वापराच्या पाण्याचे नवे दर प्रस्तावित केलेत। त्यावर हरकती सूचना मागवल्यात। जूनपासून नवे दर लागू होतील। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव $99 प्रति बॅरलवर जाऊन पोहोचलेत। रशिया युक्रेनमधल्या तणावामुळे ब्रेंट क्रूड ऑइलच्या दरानं मोठी उसळी घेतली। सप्टेंबर 2014 नंतर पहिल्यांदाच कच्चं तेल $100च्या घरात पोहोचलंय। निवडणुका संपल्यावर मार्चच्या मध्यात पेट्रोल डिझेलचे दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। सोन्याचा भाव प्रतितोळा 52,200 रुपयांवर जाऊन पोहोचला। युक्रेन रशिया तणावामुळे सलग 7व्या दिवशी सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। ऐन लग्नसराईमध्ये सोनं महागलंय, त्यामुळे लग्नघरांचं बजेट कोलमडलंय। शेअर बाजारात मंदी आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल सध्या सोन्याकडे वाढलाय। परिणामी सराफ बाजारही सध्या तेजीत आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आज आणि उद्या संपावर आहेत, मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा संप मागे घेण्याची तयारी सुरू झाली आहे। संप मागे घेण्याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे। निवृत्तीचं वय 60 वर्ष आणि इतर मागण्यांसाठी संपाची हाक दिली होती। एसटी विलीनीकरणाचा निर्णय अद्याप घेतलेला नाहीये, असं राज्य सरकारच्या वतीनं मुंबई हायकोर्टात स्पष्ट करण्यात आलंय। मुंबई हायकोर्टानं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं एसटी विलीनीकरणाबाबतचा सीलबंद अहवाल मुंबई हायकोर्टात सादर केला आणि यावेळी मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय नसल्यानं कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। याबाबतची पुढची सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे। लोकल लस सक्तीबाबत सरकार फेरविचार करणार आहे। 25 फेब्रुवारीला बैठक आहे। 26 फेब्रुवारीला कोर्टाला निर्णय कळवणार आहेत। तुर्तास लोकल प्रवासासाठी लस सक्तीवर सरकार ठाम आहे आणि याबाबत पुढची सुनावणी ही 28 फेब्रुवारीला होणार आहे। वाढत्या इंधन दरवाढीमुळे रिक्षाचालक वर्ग सध्या मेटाकुटीला आलाय। त्यातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं मोठं पाऊल उचललंय। राज्यातल्या काही रिक्षा सोलर एनर्जीवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पायलट प्रोजेक्ट म्हणून पुणे, औरंगाबादमध्ये काही रिक्षा सोलर स्वरूपामध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेवर एसी नवीन लोकल फेऱ्यांची भर पडल्यानंतरही प्रवासी संख्येमध्ये फारशी काही वाढ झालेली नाहीये। सध्या दररोज 60 लोकलच्या फेऱ्यांमधून सरासरी 125 प्रवासी प्रवास करतात। नवीन फेऱ्या सुरू होण्याआधी प्रत्येक दिवशी वातानुकूलित लोकल फेऱ्यांमधून 50 ते 55 प्रवासी प्रवास करत होते। थकीत मालमत्ता करांच्या व्याजात सवलत देऊनही मालेगाव महापालिकेमध्ये 11 महिन्यांमध्ये घरपट्टीचे 50 आणि पाणीपट्टीची अवघी 30% वसुली झाली आहे। अजूनही 42 कोटी रुपये थकबाकी वसुलीचं मोठं आव्हान महापालिकेसमोर आहे। फेब्रुवारी अखेर व्याज सवलतीची मुदत संपुष्टात येताच महापालिका आता थकबाकीदारांविरोधात थेट जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारणार आहे।
महाबळेश्वरमधल्या लॉडविक पॉइंटवरून 14 वर्षांचा आदित्य जाधव हा सूर्यास्ताचा फोटो काढत असताना तोल गेला आणि दरीत कोसळला। या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्सच्या सदस्यांनी दरीमध्ये उतरून आदित्यला बाहेर काढलं। दरीत पडल्यामुळे आदित्यला दुखापत झाली आहे। महाबळेश्वरच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं आहे। पुण्यात खुनाचा प्रयत्न केल्यानंतर मोक्का कारवाई झालेले 2 सराईत गुंड गेल्या 11 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होते। पोलिसांनी तब्बल 1 महिना कधी डिलिव्हरी बॉय, कधी गॅरेज मेकॅनिक तर कधी दूधवाला अशा प्रकारे वेषांतर करून त्याला पकडण्यात यश आलंय। सराईत गुंडांना न्यायालयानं आता 10 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। पुढे एक महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही अष्टविनायकाचं दर्शन करण्याच्या प्लॅनमध्ये असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। आता हेलिकॉप्टरनं अष्टविनायक दर्शन करता येणार आहे। 3 दिवसांचं दर्शन अवघ्या 5 तासांमध्ये शक्य होणार आहे। 21 मार्चपासून या नव्या सुविधेला प्रारंभ होणार आहे। सर्वसामान्य भाविकांसाठी लक्झरी कोचची सुविधा देण्यात आली आहे। अष्टविनायक दर्शनासाठी आता हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। येत्या 21 मार्चपासून या सेवेला सुरुवात होणार आहे आणि हेलिकॉप्टरमुळे अवघ्या 5 तासात अष्टविनायकाचं दर्शन शक्य होणार आहे। ओझरहून ही सेवा उपलब्ध होईल। प्रतिभाविक 1 लाखांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे। दरम्यान हेलिकॉप्टर सेवा खर्चिक असल्यानं सर्वसामान्य भाविकांसाठी लक्झरी कोचची सुविधा अष्टविनायक ट्रस्टतर्फे करून दिली जाणार आहे। आता पाहूया पुढच्या सुपरफास्ट बातम्या। गजानन महाराजांचा आज 144वा प्रकट दिन आहे आणि त्यानिमित्तानं भाविकांनी शेगावमध्ये मोठी गर्दी केली। कोरोनामुळे गजानन महाराजांचं मंदिर बंद होतं। यंदा दर्शन घेता येत असल्यामुळे भाविकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येते। साईंच्या काकड आरतीची वेळ आता पाऊण तास उशिरानं आणि शेजारतीची वेळ अर्धा तास आधी घेण्याचा निर्णय साई संस्थान व्यवस्थापनानं घेतलाय। काकड आरती आता पहाटे 5:15 वाजता आणि शेजारती रात्री 10 वाजता होईल। त्यामुळे दिवसभरामध्ये दर्शनाची वेळ ही 1.25 तासानं कमी होणार आहे। 1 मार्चपासून हे नवीन बदल अंमलात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली। नाशिक महानगरपालिकेनं सुरू केलेली पिंपळगाव बसवंत ते नाशिक बस सेवा अवघ्या 1 दिवसामध्ये बंद करण्यात आली आहे। त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। या बससाठी 650 रुपयांचा टोल भरावा लागत असल्यानं ही बस आता बंद करण्यात आली आहे। मगरींचा वावर आणि नाल्यांचं सांडपाणी यामुळे सांगलीतल्या कृष्णा नदीतली पोहण्याची शिबिरं सध्या बंद आहेत। मार्च महिना तोंडावर आला तरी पोहण्याची शिबिरं सुरू झालेली नाहीत। एरवी सकाळी 7 ते 9 या वेळामध्ये घाटावर पोहणाऱ्यांची झुंबड उडालेली असते। सध्या मात्र फारशी गर्दी दिसून येत नाही। वाशीमध्ये कृषी विमा काढलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना समन्वयकाला मारहाण केली होती। रिलायन्स कंपनीच्या समन्वयकाला मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे दामू इंगोले यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या उंबरठाण इथे एका कार्यक्रमात राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा साधेपणा पाहायला मिळाला। लढा कुपोषण मुक्तीसाठी या कार्यक्रमामध्ये चक्क जमिनीवर बसून कुपोषित बालकांच्या मातांशी त्यांनी संवाद साधला। शिवाय अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांसह कुपोषण मुक्तीच्या घोषणाही दिल्या। माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी जनता दरबारामध्ये मतदारसंघातल्या नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी सातपुते यांनी तहसीलदारांच्या केबिनमध्ये मांडत ठिय्या मांडला। दरम्यान सातपुते यांच्या इशाऱ्यानंतर सुधारणा करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलेलं आहे। भोर तालुक्यातल्या सुमारे 3,500 महिलांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिली आहेत। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ही पत्र लिहिली आहेत। मातृदिनाचं औचित्य साधून भोरच्या उतरवली, कोर्ले, वेळू, नाझरे, शिंदेवाडी, वाडटुंबी, आंबवडे, परवाडी, विरवाडी, कापूरहोळ आणि दिवळे अशा 38 गावातल्या महिला बचत गटांमधून कोविंद यांना पत्र लिहिली आहे।
वाशिमच्या जुन्या नगरपालिकेच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली। यामध्ये जुने दस्तऐवज आणि इतर भंगार साहित्य जळून खाक झाले। रात्री 12 वाजता ही आग लागली। अग्निशमन दलाच्या मदतीनं आग विझवण्यात आली, मात्र आग कशामुळे लागली याचं कारण कळू शकलेलं नाही। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे